नमस्कार मित्रांनो, तू रोज आरशात स्वतःकडे बघतोस आणि मनात एक विचार येतो, सगळे पुढे गेले आहेत, मीच का मागे पडलो आहे. सोशल मीडिया उघडला की कोणाची नोकरी लागलेली दिसते, कोणाचा व्यवसाय सुरू झालेला दिसतो, कोणीतरी नवीन घर घेतलेलं असतं, तर कोणीतरी परदेशात फिरत असतो. आणि मग नकळत आपल्या मनात एक विचार येतो, सगळे पुढे जात आहेत, मीच मागे का पडलो आहे. पण तू मागे पडलेला नाही, तुला फक्त अजून तुझा मोमेंट मिळालेला नाही. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त हायलाईट पाहतो, त्यांचे यश दिसते, पण त्यामागचा संघर्ष दिसत नाही. आपल्याला त्यांची आजची स्थिती दिसते, पण त्यांनी किती वर्ष मेहनत घेतली हे दिसत नाही. इथेच आपण चूक करतो. आपण दुसऱ्याच्या यशाशी स्वतःची तुलना करायला लागतो. पण खरंच विचार करा, या जगात दोन माणसांचा प्रवास सारखा असतो का? नाही. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असते, परिस्थिती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःला कमी समजण्याचं काहीच कारण नाही. एक झाड लावल्यावर काही झाडे 2 वर्षात फळ देतात, तर काहींना 5 वर्ष लागतात. पण याचा अर्थ असा नाही की उशिरा फळ देणारं झाड निरुपयोगी आहे. त्याची वेळ अजून आलेली नसते. तसंच तुमच्या बाबतही असू शकतं. कदाचित तुमचा काळ अजून यायचा आहे. कदाचित तुम्ही आज जे शिकत आहात, ज्या अडचणींमधून जात आहात, त्या उद्याच्या मोठ्या यशाची तयारी असू शकतात. म्हणून स्वतःला एक वचन द्या, आजपासून मी दुसऱ्यांशी तुलना करणार नाही. मी फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडा चांगला बनण्याचा प्रयत्न करेन. कारण खरी शर्यत दुसऱ्यांशी नसते, खरी शर्यत स्वतःशी असते. आणि लक्षात ठेवा, तुम्ही मागे पडलेले नाही, तुम्ही फक्त तुमच्या प्रवासात आहात. चालत राहा, शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवस असा नक्की येईल की लोक तुमचा प्रवास पाहून प्रेरणा घेतील. पण लक्षात ठेव, जर तू आज थांबलास तर उद्या फक्त रिग्रेट उरेल. आणि जर तू आज चालत राहिलास तर एक दिवस सगळे तुझ्याकडे बघून म्हणतील, याने कधी हार मानलीच नाही. मग तू हार मानणार आहेस की पुन्हा सुरुवात करणार आहेस, हे कमेंटमध्ये सांग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.